नमस्ते. महिलांच्या 6 गंभीर समस्या आणि 30 घरगुती उपाय. सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या अंथरुणापर्यंत तुम्ही केवळ इतरांचा विचार करता. मुलं, पती, सासू-सासरे यांच्या आरोग्यासाठी तुम्ही नेहमी धावून जाता. पण जेव्हा तुमची स्वतःची कंबर भरून येते किंवा आरशात स्वतःचा थकलेला चेहरा दिसतो, तेव्हा मात्र तुम्ही स्वतःची समजूत काढता. काही नाही, आज थोडं काम जास्त झाले. तुमचे दुखणे तुम्ही कोणाला सांगत नाही, पण तुम्हालाही आतल्या आत खूप जास्त त्रास होत असतो. कधी अंगावरून पांढरं जाणं, कधी खाज, कधी चेहऱ्यावरचे वांग, तर कधी पाळीचे ते वेदनादायक त्रास. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक आरोग्याची खास भेट आहे. मी तुमच्यासाठी आज काही आयुर्वेदिक उपाय घेऊन आली आहे, जे तुमच्या दैनंदिन आयुष्यात खूपच उपयोगी पडतील. हा व्हिडिओ थोडा वेळ काढून पूर्ण पहा, कारण यात तुमच्या आणि माझ्या आपल्या सर्व महिलांच्या समस्यांचे समाधान आहे. समस्या नंबर 1. अंगावरून पांढरे जाणे म्हणजेच व्हाईट डिस्चार्ज. हा त्रास केवळ शारीरिक नाही, तुमचे शरीर आतूनही कमकुवत करत असतो. यावरील रामबाण उपाय. नंबर 1. तांदळाचे धुतलेले पाणी. तांदूळ धुतलेले दुसरे पाणी फेकून न देता जपून ठेवा. तांदळाचे पाणी अतिशय थंड प्रकृतीचे असते, जे शरीरातील वाढलेले पित्त आणि उष्णता शोषून घेते. शरीरातून थंड झाले की उष्णतेने होणारा पांढऱ्या पाण्याचा त्रास नैसर्गिकरित्या थांबतो. नंबर 2. भिजवलेली मेथी. मेथी दाणे रात्री 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत घाला. सकाळी ते पाणी घेतल्याने तुमच्या गर्भाशयाला नैसर्गिक थंडावा मिळतो आणि स्राव कमी होण्यास मदत होते. नंबर 3. शतावरी कल्प. शतावरी हे स्त्रियांसाठी अमृत मानलं जातं. दररोज रात्री 1 चमचा शतावरी कोमट दुधात घेतल्याने हार्मोन्स संतुलित होतात आणि अंगावरून जाणं थांबतं. नंबर 4. केळी आणि तूप. जर तुम्हाला अंगावरून जाण्यासोबतच खूप अशक्तपणा देखील वाटत असेल, तर सकाळी पिकलेलं केळ आणि थोडं गाईचं तूप एकत्र खा. हा उपाय तुमच्या शरीरातील वंगण टिकवतो आणि स्राव कमी करतो. नंबर 5. कडुलिंबाचा काढा. कडुनिंब हा नैसर्गिक जंतुनाशक आहे. कडुनिंबाची पाने पाण्यामध्ये चांगले उकळून थंड झाल्यावर या पाण्याने खालच्या भागाची स्वच्छता केल्यास कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन 2 दिवसात कमी होण्यास मदत होते. समस्या नंबर 2. मासिक पाळीतील अनियमितता, इरेग्युलर पिरियड, PCOD, PCOS. मासिक पाळी वेळेवर न येणं फक्त पाळीचं दुखणं नाही, तर ते तुमच्या पूर्ण शरीरावर परिणाम करतं. यावरील रामबाण उपाय. नंबर 1. कोरफड गर. सकाळी उठल्यावर ताजा कोरफडीचा गर आणि त्यात चिमूटभर काळी मिरी टाकून खा. हे तुमच्या ओव्हरीतील गाठी विरघळायला आणि पाळी नियमित करायला मदत करतं. नंबर 2. दालचिनी पावडर. कोमट पाण्यातून दालचिनी पावडर घेतल्यास रक्तातील साखर बॅलन्स राहते. जेव्हा साखर नियंत्रित होते, तेव्हा शरीरातील हार्मोन्स संतुलित होतात आणि हार्मोन्स सुधारले की तुमची रखडलेली पाळी आपोआप वेळेवर येते. म्हणूनच पाळी नियमित करण्यासाठी साखर कमी ठेवणं गरजेचे असतं. नंबर 3. तीळ आणि गूळ. जर तुमची पाळी महिन्याच्या पुढे जात असेल, तर काळे तीळ आणि जुना गूळ एकत्र करून त्याच्या लहान गोळ्या खा. हे दोन्ही मिळून गर्भाशयाला नैसर्गिक उबदारपणा देतात, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. जर तुमची पाळी वेळेवर येत नसेल, तर रक्ताची गाठ किंवा अडथळा दूर करून पाळी मोकळी होण्यास मदत होते. नंबर 4. अशोकारिष्ट. हे कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात मिळेल. जेवणानंतर 2 चमचे अशोकारिष्ट पाण्यासोबत घेतल्यास पाळीत होणारा अतिरक्तस्राव किंवा पोटदुखी कायमची थांबते. नंबर 5. बडीशेपचे पाणी. पाळीच्या दिवसात जर पोटात खूप गोळे, पेटके येत असतील, तर बडीशेप उकळून गरम गरम पाणी प्या. हे स्नायूंना शिथिल करतं आणि तुम्हाला आराम मिळतो. समस्या नंबर 3. गुप्तांगातील खाज आणि संसर्ग, वजायनल इन्फेक्शन. हा असा त्रास आहे जो आपण कोणाला सांगूही शकत नाही आणि सहनही होत नाही. यावरील रामबाण उपाय. नंबर 1. त्रिफळा चूर्ण.
त्रिफळा चूर्ण फक्त पोट साफ करण्यासाठी नसतं. त्रिफळा चूर्ण पाण्यामध्ये उकळून त्या पाण्याने गुप्तांग धुतल्यास जुनाट खाज आणि बॅक्टेरियल संसर्ग मुळापासून निघून जातो. नंबर 2, खोबरेल तेल कापूर. शुद्ध खोबरेल तेलात थोडा कापूर कुस्करून मिश्रण बनवा आणि इन्फेक्शनच्या ठिकाणी हे लावा. यामुळे थंडावा मिळतो आणि जखम भरून येते. नंबर 3, तुरटीचे पाणी. तुरटी हे सर्वात स्वस्त औषध आहे. पाण्यामध्ये तुरटी फिरून त्या पाण्याने स्वच्छता केल्यास दुर्गंधी आणि खाज लगेच थांबते. नंबर 4, दही लेप. जर तुम्हाला खूप आग होत असेल तर त्या जागेवर बाहेरून थंड दही लावा. दह्यातील लॅक्टिक ॲसिड खराब बॅक्टेरियांना मारतं आणि तुम्हाला आराम मिळतो. नंबर 5, सुती कापड. उपाय कितीही केले तरी जोपर्यंत तुम्ही सुती अंतर्वस्त्रे वापरत नाही तोवर आराम मिळणार नाही. ओलावा टाळा. सुती कपड्यांमुळे त्वचा श्वास घेऊ लागते. समस्या नंबर 4, लटकलेले किंवा सैल स्तन, सॅगिंग ब्रेस्ट. वयानुसार किंवा बाळंतपणानंतर हे बदल होतात, पण योग्य काळजीने तुम्ही ते सावरू शकता. यावरील रामबाण उपाय. नंबर 1, एरंडेल तेल. रात्री झोपताना एरंडेल तेलाने स्तनावर वरच्या दिशेने हळूवार मालिश करा. हे तेल तुमच्या त्वचेला घट्टपणा देतं आणि रक्ताभिसरण सुधारून स्तनांचा आकार नीट राखतं. नंबर 2, पाण्याचा मारा. अंघोळीच्या शेवटी लटकलेल्या स्तनांवर थंड पाण्याचा जोरात मारा करा. यामुळे तिथले स्नायू आकुंचन पावतात आणि त्वचा सैल पडण्याचं प्रमाण कमी होतं. नंबर 3, पुशअप्स. यासाठी जिममध्ये जाण्याची गरज नाही. घरातल्या भिंतींना हात टेकून दिवसातून 20 वेळा पुशअप्स करा. यामुळे छातीच्या स्नायूंना आधार मिळतो आणि सैलपणा कमी होतो. नंबर 4, मेथी दाणे लेप. मेथी दाणे पाण्यासोबत वाटून त्याचा लेप स्तनांवर लावा आणि वाळल्यावर धुवा. मेथीमध्ये इस्ट्रोजेनसारखे घटक असतात जे त्वचेला लवचिकता प्रदान करतात. नंबर 5, ब्राची निवड. नेहमी योग्य साईजची ब्रा वापरा. खूप सैल किंवा खूप घट्ट ब्रा वापरल्याने स्तनांचे स्नायू लवकर कमकुवत होतात आणि ते लटकू लागतात. बाळंतपणानंतर अनेक महिलांना हा त्रास जाणवतो. तुम्हालाही असं वाटतं का? कमेंटमध्ये हो किंवा नाही नक्की सांगा. समस्या नंबर 5, वांग आणि चेहऱ्यावरचे डाग. वांग हा असा स्किन प्रॉब्लेम आहे जो महागड्या क्रीमनेही जात नाही, पण आयुर्वेदात यावर तोडगा आहे. यावरील रामबाण उपाय. नंबर 1, जायफळ आणि दूध. जायफळ दुधामध्ये उकळून किंवा उगाळून त्याचा लेप वांग असलेल्या जागेवर लावा. जायफळ त्वचेच्या खालच्या थरातून पिगमेंटेशन कमी करायचं काम करतं. नंबर 2, रक्तचंदन. पांढऱ्या चंदनापेक्षा रक्तचंदन महिलांच्या त्वचेसाठी अत्यंत उत्तम आहे. याचा लेप लावल्याने उन्हामुळे आलेले डाग आणि रापलेली त्वचा उजळते. नंबर 3, टोमॅटोचा वापर. चेहऱ्यावर जर काळे डाग असतील तर टोमॅटोचा स्लाईस चेहऱ्यावर हळूवार गोलाकार घासा. टोमॅटो नैसर्गिक ब्लीचचं काम करून त्वचा स्वच्छ राखतो. नंबर 4, पाणी पिणे. त्वचा तेव्हाच चमकते जेव्हा ती व्यवस्थित हायड्रेटेड असते. दिवसातून किमान 3 लिटर पाणी प्यायलाच हवं, तरच तुमचा चेहरा नेहमी टवटवीत दिसेल. नंबर 5, कोरफड, हळद. रात्री झोपताना ताजी कोरफड आणि चिमूटभर हळद एकत्र मिसळून चेहऱ्यावर लावा. सकाळी तुमचा चेहरा अतिशय मऊ आणि फ्रेश वाटेल. सखींनो, येथवर आपण 5 मुख्य समस्या पाहिल्या आहेत. मला खात्री आहे की यातली एखादी समस्या तुम्हालाही नक्कीच जाणवत असेल. तुम्हाला यातील कोणता उपाय सर्वात उपयुक्त वाटला ते खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटमुळे मला समजतं की जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते. चला तर मग आता वळूया आपल्या पुढच्या अत्यंत महत्त्वाच्या समस्येकडे. समस्या नंबर 6, लघवीची आग आणि वारंवार होणारे संसर्ग म्हणजेच UTI. कमी पाणी पिण्यामुळे किंवा अस्वच्छतेमुळे लघवीला आग होणे किंवा वारंवार इन्फेक्शन होणे
हा महिलांचा सर्वात मोठा त्रास आहे. यावरील रामबाण उपाय. नंबर 1. धने आणि खडीसाखर. रात्री 2 चमचे धने 1 ग्लास पाण्यामध्ये भिजवा. सकाळी ते पाणी खडीसाखर टाकून प्या. हे पाणी तुमच्या मूत्रमार्गातील सर्व उष्णता बाहेर काढतं आणि आग, ठणक लगेच थांबवतं. नंबर 2. शहाळ्याचं पाणी. जर तुम्हाला वारंवार लघवीचं इन्फेक्शन होत असेल तर आठवड्यातून किमान 2दा नारळ पाणी प्या. हे शरीरातील विषाणू बाहेर काढण्यासाठी आणि किडनी स्वच्छ करण्यासाठी सर्वोत्तम नैसर्गिक औषध आहे. नंबर 3. वेलची पावडर. कोमट पाण्यामध्ये थोडी वेलची पावडर टाकून प्यायल्याने लघवी साफ होण्यासाठी मदत होते. वेलची लघवीतील बॅक्टेरियांना मारून संसर्ग रोखण्याचं काम करते. नंबर 4. पुनर्नवा अर्क. आयुर्वेदात पुनर्नवा हे किडनी आणि लघवीच्या विकारांसाठी वरदान आहे. याचा अर्क घेतल्याने लघवीच्या जागी होणारी सूज तसेच वेदना कायमच्या कमी होतात. नंबर 5. स्वच्छता आणि पाणी. उपाय करण्यासोबतच दिवसभरात किमान 10 ते 12 ग्लास पाणी प्या. शरीर जेवढं हायड्रेटेड राहील तेवढं इन्फेक्शनचा धोका कमी होतो. नेहमी स्वच्छता पाळा आणि सार्वजनिक टॉयलेट वापरताना काळजी घ्या. कायम सुती कपड्यांचाच वापर करा. सखींनो, तुमचं आरोग्य चांगलं असेल तरच तुम्ही दुसऱ्यांची काळजी घेऊ शकाल. स्वतःसाठी काढलेला हा 15 मिनिटांचा वेळ तुमच्या आयुष्यातील खूप मोठी गुंतवणूक आहे. हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या मैत्रिणींना आणि बहिणींना नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचा तरी त्रास कमी होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.